नमस्कार, मी अमिता. तुम्ही पाहत आहात E6 टीव्ही मराठी. आधी वळूया हेडलाईन्स कडे. राहुल गांधीचा देजी अंदाज, तळ्यात उडी मारली आणि पकडले मासे, व्हिडिओ झाला व्हायरल. जनसेवेच्या नव्या वाट्यावर पुरुषोत्तम भाटजिरे यांच्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. शिंदेचे आमदार संजय गायकवाड यांचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल. राज ठाकरेंनी टाकला मतदार घोटाळा बॉम्ब, आकडेवारी देत केलेल्या आरोपांनी खळबळ. म्हणून आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो, उद्धव ठाकरेंनी सांगितलं युतीचं कारण. शेतकऱ्यांचा का वाढतोय संताप, अधिकारी आणि नेत्यांचा का फोडल्या जात आहेत गाड्या. सत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे दाखल होणार हे माहित होतं, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. भारताच्या लेकी वर्ल्ड चॅम्पियन्स, आफ्रिकाला नमवलं आणि पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी. 30 जून ही सरकारसाठी अंतिम तारीख. 1 जुलैचा अल्टिमेटम देत बच्चू कडूंचा भाजपवर गंभीर आरोप. पुढचे 24 तास धोक्याचे, भारतीय हवामान विभागाने दिला पावसाचा मोठा इशारा. तर बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी बेगुसराई येथे प्रचार सभा घेतली आहे. या सभेव्यतिरिक्त राहुल गांधी यांनी स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधण्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवला. त्यांनी थेट एका तळ्यात उडी मारी आणि मच्छीमारांसोबत मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक केले. यावेळी त्यांच्या सोबत VIP पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहनी उपस्थित होते. मासेमारीच्या या अनुभवादरम्यान राहुल गांधी यांनी स्थानिक मच्छीमार भावांशी त्यांच्या कामातील आव्हाने आणि संघर्ष यावर सविस्तर चर्चा केली. काँग्रेस पक्षाने त्यांचा X अकाउंट, सोशल मीडिया अकाउंटवर याचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओ सोबतच महागठबंधनने मच्छीमार समुदायासाठी दिलेल्या आश्वासनाची यादीही काँग्रेसने जाहीर केली आहे. आता पुढची बातमी येत आहे ठाणेमधून. शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे सिन्नर तालुका प्रमुख पुरुषोत्तम भाटजिरे यांच्या नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाले. पुरुषोत्तम भाटजिरे यांनी गेल्या 8 वर्षात असंख्य रुग्णांची सेवा केली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री मंगेश चिवटे यांच्या हस्ते नारळ वाळून या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले आहे. या प्रसंगी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, डॉक्टर जालिंदर भोर, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे राम राऊत, प्रथमेश पाटील, पुरुषोत्तम भाटजिरे उपस्थित होते. आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा जिल्ह्यातील मतदार यादीतील त्रुटींवरून निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते जिल्ह्यात सुमारे 1 लाख बोगस नावे मतदार यादीत समाविष्ट आहेत. ही नावे ग्रामीण तसेच नगरपालिका क्षेत्रात दुहेरी मतदान करण्यासाठी वापरली जात आहेत. काही इच्छुक नगरसेवकांनी बाहेरील लोकांचे नावे यादीत टाकल्याचा दावा गायकवाड यांनी केला. गेल्या 20 ते 25 वर्षापासून ही बनावट नावे काढली गेली नाहीत, असेही संजय गायकवाड म्हणाले. यामुळे जिल्ह्यांमध्ये केवळ 22 ते 23% मतदान होत असल्याचा गंभीर मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे. मृत व्यक्तींची आणि बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे ही यादीतून काढली जात नाहीत. निवडणूक आयोगाला या कमी मतदानाची लाज वाटली पाहिजे, असे तीव्र उद्गार गायकवाड यांनी काढले आहेत. त्यांनी 3200 बोगस नावांची यादी आयोगाला देऊनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचे सांगितले. निवडणूक आयोगाने आपले कार्य तटस्थपणे करावे आणि यादी शुद्ध करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी त्यांची मागणी आहे. सत्याच्या मोर्चात भाषण करताना राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवर भाष्य केले आहेत. राज्यातील प्रमुख मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. विरोधी पक्षांनी मतदार यादीत दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला आहे. या मोर्चात शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात यांच्यासह विरोधी पक्षातील सर्व नेते उपस्थित आहेत. या मोर्चात भाषण करताना राज ठाकरे यांनी दुबार मतदारांवर भाष्य केले आहे. राज्यातील प्रमुख मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की आजचा मोर्चा हा राग दाखवण्याचा, ताकद दाखवण्याचा मोर्चा आहे. दिल्लीपर्यंत समजावून सांगण्याचा हा मोर्चा आहे. सर्वच पक्ष दुबार मतदार आहेत असं म्हणत आहेत. भाजपचे लोकही मतदार दुबार आहेत असं म्हणत आहेत. मी जुलैपर्यंतची यादी वाचून दाखवतो. 1 जुलैला त्यांनी यादी बंद केली होती. तर विरोधकांच्या सत्याच्या मोर्चामध्ये उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण केली आहे. या भाषणामध्ये त्यांनी आम्ही दोघं भाऊ एकत्र का आलो याविषयी देखील वक्तव्य केले आहे. तसेच त्यांनी निवडणूक आयोगाविरोधात मोठं पाऊल उचलणार असल्याचे देखील म्हटले आहे. मुंबईत विरोधकांनी आयोजित केलेल्या सत्याच्या मोर्चाला राज्यातून अनेक ठिकाणीहून लोक आले. हजारोंच्या संख्येने लोक या मोर्चाला उपस्थित होते. या मोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार शरद पवार, मनसेचे प्रमुख राज ठाकरे, काँग्रेसचे नेते बाळासाहेब
थोरात आणि इतर काही नेते देखील उपस्थित आहेत। दरम्यान उद्धव ठाकरे यांनी सभेत भाषण करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सोबतच्या युतीबाबत वक्तव्य केले आहे। उद्धव ठाकरे सभेत म्हणाले की आम्ही दोघं भाऊ एकत्रित आलो, तुमच्यासाठी आलो आहोत, मराठी माणसासाठी आलो आहोत, हिंदूसाठी आणि महाराष्ट्रासाठी आलो आहोत। आम्ही पुढे जात असताना तुम्ही साथ दिली पाहिजे। साथ देण्याची धमक असेल तर हाताची मूठ वळून दाखवा। हा फोटो मतचोरांचा बादशाहकडे पाठवा। मतचोरी केली तरी मूठ तुमच्या टाळक्यात हाणल्याशिवाय राहणार नाही, असं ते म्हणाले। एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे। निवडणुकांच्या काळात निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करणार म्हणणारे नेते सत्तेत आले की सगळे विसरून गेलेत। या सरकारला शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचं काहीच घेणं देणं राहिलं नाही। मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने शेती पिकांचे अक्षरशः राखरंगोळी झाली असताना शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी सरकार निवडणुकांच्या धामधुमीतील दंग झाले। त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी व सत्तातील मस्तवाल अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची कानटाळी उघडण्यासाठी आता शेतकरी स्वतः नेते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडून खळखळाट करतील। निवडणुकांच्या काळात निवडून आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्जमाफी करणार म्हणणारे नेते सत्तेत आले की सगळे विसरून गेलेत। या सरकारला शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचं काही घेणं देणं राहिलं नाही। मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीने शेती पिकांची अक्षरशः राखरंगोळी झाली असताना शेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी सरकार निवडणुकांच्या धुमधुमीत दंगल झाला आहे। त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी व सत्तेतील मस्तवाल अधिकाऱ्यांची आणि नेत्यांची कानटाळी उघडण्यासाठी आता शेतकरी स्वतः नेते आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या फोडून खळखळाट करतील। जे सत्याला घाबरतात ते सत्य दाबवण्याचा प्रयत्न करतात। आमच्यावर गुन्हे दाखल होणार हे माहित होतं, असे शिवसेने ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे म्हणाले। सत्याच्या लढ्यात आमच्यावर गुन्हे दाखल होणार आहेत। माझ्या मतदारसंघात 113 मतदार असे आहेत जे चुकीचे आहेत। कितीतरी कोटी आमदार आहेत जे बोगस आहेत, वोट चोरी करून हे डोक्यावर बसले आहेत, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी सरकारवर टीका केली आहे। आमच्या कुटुंबाच्या बाबतीत जे झालं त्याबद्दल आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत। हे इतरांसोबत झालं तर नेमकं काय होईल, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला। मुख्यमंत्री काल आले असते तर आम्हाला आवडलं असतं। जे आमदार पळून गेले किंवा ज्यांना वाटलं सगळ्यांना मिळेल पण आता सत्य समोर यायला लागला आहे, पण ज्यांनी गद्दारी केली आहे त्यांनी आता स्वतःचे चेहरे पाहावे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटावर केली। भारतीय महिला क्रिकेट संघाने 2025च्या विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय मिळवला आहे। डी.वाय. पाटील स्टेडियम मध्ये खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचे 52 धावांनी पराभव करून प्रथमच विश्वचषक जिंकला आहे। भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 299 धावांचे आव्हान ठेवले होते, मात्र दक्षिण आफ्रिकेचे संघ 246 धावांवर सर्व झाले। हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने हा विजय संपादन केला। कर्णधार हरमनप्रीत कौर महिला विश्वचषक जिंकून देणारी पहिली भारतीय कर्णधार ठरली। या विजयाचे शिल्पकार शेफाली वर्मा आणि दीप्ती शर्मा ठरल्या। शेफालीने 87 धावा केल्या आणि 2 विकेट्स घेतल्या, तर दीप्तीने 58 धावा केला, 5 विकेट्स घेतल्या आणि 1 रन आउटही केला। हा विजय भारतासाठी एक अभिमानास्पद क्षण असून संपूर्ण देशात जल्लोष साजरा करण्यात आला। पंतप्रधान मोदी, सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासह अनेकांनी संघाचे कौतुक केले आहे। खेळाडूंच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारून भावना व्यक्त केल्या। तर आमदार बच्चू कडूंनी भाजप आणि सरकारमधील काही घटकांवर आपल्या बदनामीचा अजेंडा राबवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे। एका पत्रकार परिषदेत बोलताना बच्चू कडू यांनी 30 जून ही सरकारसाठी अंतिम तारीख असून 1 जुलैपासून आपली तारीख असेल असे स्पष्ट केले आहे। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारला थेट इशारा दिला आहे। जर 30 जून पर्यंत कर्जमाफीची अंमलबजावणी झाली नाही तर 1 जुलैपासून संपूर्ण महाराष्ट्रात मोठा हंगामा होईल, असे ते म्हणाले। जिथे जाऊ तिथे हंगामा होईल, आम्ही सोडणार नाही, मेलो तरी बेहतर, अशा शब्दात त्यांनी आपला निर्धार व्यक्त केला। जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी पूर्ण होत नाही तोपर्यंत आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मत देऊ नये, असे आवाहनही बच्चू कडू यांनी मतदारांना केले आहे। त्यांचे हे वक्तव्य महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषतः मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचे मानले जात आहे। तर आता शेवटची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। नोव्हेंबर मध्येही महाराष्ट्राला अवकाळी पावसाने झोडपले आहे। भारतीय हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला असून अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे।
यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांवर खूप परिणाम झाला आहे। तर आजच्या दिवशीही बराच पाऊस कोसळू शकतो असा अलर्ट देण्यात आला आहे। आज फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशातील अनेक भागातही अतिमुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा कायम असल्याने पुढील काही दिवसही पाऊस असण्याचे संकेत आहेत। मराठवाड्यात रविवारी अनेक ठिकाणी पाऊस झाला। सोमवारी देखील मराठवाड्यातील पाऊस जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला होता। काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण झालं आहे। बीड, धाराशिव आणि लातूर या 3 जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, तर राज्यातील इतर भागातही वेगाने वारे वाहतील, जोरदार पाऊस पडेल। त्यामुळे हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। तर या होत्या आजच्या बातम्या। पुन्हा उद्या भेटू, तोपर्यंत पाहत रहा E6 TV मराठी।